आपल्या क्लासमध्ये त्यांना आपण चेअरमन म्हणून निवृत्ती केलेली होती. सोसायटीचे चेअरमन आहेत ते, आपल्या क्लासचे पण चेअरमन होते. 6 वर्ष. सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभारी आहे की तुमच्यासारखे सहकारी मला लाभले या प्रोग्राममध्ये ॲडमिशन घेऊन. आणि नंतर मी सगळ्या सरांचे फॅसिलिटी ज्यांनी फॅकल्टी प्रोव्हाइड केली आपल्याला, ओके, प्रभू सर आहेत, मिताली मॅडम आहेत, शंकर सर आहेत, तर त्यांनी जो गायडन्स दिला, टेक्निकली जे शिकवलं, म्हणजे ॲज पर बाय लॉ सोसायटी कशी चालली पाहिजे. कारण मी 6 वर्ष सोसायटी चालवली माझ्या इथं म्हणजे ॲज अन सोसायटी चेअरमन म्हणून. म्हणजे बायलॉ होता, ॲक्सेप्ट केला बायलॉ, पण तो बायलॉ वाचायचा का फक्त यूट्यूब युनिव्हर्सिटीमधून ती फॉलो करायची तेच कळत नव्हतं. म्हणजे सगळं सोसायटीचा लोगो, सोसायटीचा हँडओव्हर, रजिस्टर मेंटेन करायचे, रजिस्टर मेंटेन केल्यावर त्याच्यातून डिसिजन कसे घ्यायचे, लोकांचे बायलॉजनुसार कसे प्रोग्राम सॉल्व करायचे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आणि मी जेव्हा सोसायटी हँडओव्हर घेतली त्याच्या 1 वर्षानंतर मला कोरोना चालू झाला. 2 वर्ष ऑनलाईन पद्धतीने कशी करायची त्याची माहिती नाही. मग तेव्हा मी प्रभू सरांचे लेक्चर ऑनलाईन तेव्हा चालू झालेले सरांचे. पहिले मीटिंग व्हायचे, नंतर ते ऑनलाईन चालू झाले. मग ते ऑनलाईनमधून मी सगळे प्रभू सरांचे म्हणजे आत्ता पण जेव्हा बघाल ना, महासेवाशी मी जवळजवळ 5-6 वर्षापूर्वीच जोडलं गेलेलो, की ज्याच्यामुळे फक्त मला तेच माहिती आहे, महासेवामध्ये प्रभू सर तेवढंच मला माहीत होतं. त्यांचे लेक्चर मी आवडीने सगळे ऐकलेले आहेत. मग त्यांच्याच म्हणजे त्यांना भेटायची संधी आज मला भेटली. याच्या पहिलं मी जो क्रॅश कोर्स केलेला सोसायटी मॅनेजमेंटचा इथं अंधेरी साईडला कुठं तर झालेलं, तिथं गोरेगावला, तर तिथं मी क्रॅश कोर्स केलेला. नंतर इलेक्शन ऑफिसर म्हणून ठाण्याला हे झालेली, म्हणजे ऑनलाईन इलेक्शन घ्यायचे म्हणून तेव्हा तिकडं ट्रेनिंग झालेली, तिथं पण ट्रेनिंग घेतलेली ॲज अन इलेक्शन ऑफिसर. म्हणजे ही सहकार संस्था जी चालते ही लोकांच्या सहकारातून चालते, त्याला एज लिमिट नाही, हे त्याच्यात मेन आहे. म्हणजे असं कोणी बाहेरचं येऊन तुमची सोसायटी चालवणार नाही. तुमच्या एजचा एक्सपिरियन्स, तुमचा कामाचा एक्सपिरियन्स हा सोसायटीसाठी किती मूलभूत आहे, म्हणजे कसं वापरू शकता तुम्ही हे याच्यातून कळतं. आणि याच्यामध्ये कसं 18 वर्षानंतर तुम्ही जेव्हा घर घेता, काही घेता, तेव्हा ती घर घेतल्यानंतर फक्त 4 भिंतीच्या आतलं घर तुमचं नाही, ती पूर्ण सोसायटी तुमची आहे, ती फॅमिली तुमची आहे. ह्याचं ज्ञान तेव्हा होतं तुम्हाला जेव्हा तुम्ही सोसायटीची बेसिक समजता. म्हणजे सोसायटी का फॉर्म केली, हा सहकार कायदा का बनला, तो सहकार कायदा ह्याच्यासाठीच बनला आहे की तुमच्याच सहकाराने सोसायटी चालली पाहिजे. गव्हर्नमेंटचं इंटरफेअर काय नाही, फक्त तुमचं जेव्हा काही प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्हाला ते बायलॉनुसार ती सोसायटी कशी चाललं पाहिजे, कायदा काय बोलतो, त्याच्यातून निर्णय कसे घ्यायचे, ही निर्णय क्षमता तुमच्या कमिटी मेंबरपासून, तुमच्या पूर्ण AGM-मधून, म्हणजे प्रत्येक सभासदांकडून ती निर्णय घेतला गेला पाहिजे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि आज आपण ट्रेनिंग जे केली 3 महिन्याची, ह्याच्यामध्ये सहकार संस्था जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून सोसायटी हँडओव्हर कशी घ्यायची, इलेक्शन कसे घ्यायचे, सोसायटीचे ऑडिट कसे करायचे, सोसायटीचा कारभार कसा चालला पाहिजे, की ज्याच्यामध्ये सोसायटीचा सहभाग हा 100% असला पाहिजे, हे सगळं ज्ञान आपल्याला ह्याच्यातूनच कळलं आहे. मी भले 6 वर्ष सोसायटी चेअरमन म्हणून म्हणजे सोसायटीचा चेअरमन म्हणून तिथं वावर केला, पण कायद्याचं ज्ञान घेण्यासाठी मी 6 वर्षानंतर आलो आहे. कारण मला डीपली नॉलेज घ्यायचं होतं, ज्याच्यामधून सहकार संस्था ही कशी चालते, कसा त्याचा उपयोग आपल्या सोसायटीसाठी करून घ्यायला पाहिजे. नंतर त्याचा बिझनेस प्रॉस्पेक्टिव्ह आला. सरांनी सांगितल्याप्रमाणे इथं प्रत्येकजण आला आहे, हा फक्त आपली सोसायटी चालवायला नाही आला, हा बिझनेस प्रॉस्पेक्टिव्ह कसा त्याला भेटेल पुढे लाईफमध्ये. तुमच्या एक एज नंतर, आता इथं रिटायर झालेले कितीतरी सर आहेत, ते आता रिटायर नंतर ते तिकडं करू शकता, कारण एज लिमिट नाही सहकार कायद्यामध्ये. तुम्ही सोसायटी मॅनेजर म्हणून लागला तर तुमचा तो जो अनुभव, मला तो माझ्या सोसायटीमध्ये आमच्या लोकांनीच अनुभव केला, म्हणजे खूप वाईट अनुभव दिला आहे मला, की ज्या वाईट अनुभवातून मी शिकलो आहे. आणि मग कायद्याने कसं कळायचं, कारण वेगवेगळ्या म्हणजे बोलतात ना, जंगलमध्ये गेल्यावर आपल्याला वेगवेगळे प्राणी भेटतात. एकाला डब्यात टाकलं तर दुसरा बाहेर उडी मारतो, दुसऱ्याला टाकलं तिसरा बाहेर पडतो, सगळ्यांना सांभाळून राहावं लागतं. आणि हे डिसिजन तुम्ही काम माइंडने जेव्हा सोसायटी चालवता तेव्हाच होऊ शकतं. आणि डोक्यावर हमेशा बर्फ ठेवायचा आणि सोसायटी चालवायची. कोणीही काही बोलेल तुम्हाला सोसायटी, मी लय अनुभव घेतला, माझ्या अगेन्स्ट उभा राहतात, बोलतात, पण
ॲज पर बायलॉ जेव्हा काही कायद्यानुसार आपण काही सांगतो तेव्हा अगेन्स्ट कोणी जाऊ नाही शकत, कारण बायलॉ सांगतो आणि आपण तो फॉलो करतो. आपण सरांनी खूप शिकवतात, ऑनलाईन ट्रेनिंग येतात, आपण लय उत्स्फूर्त होतो, हां हे नियमाने चाललं पाहिजे, पण काही गोष्टी इम्प्लिमेंट नाही होऊ शकत सहजासहजी. मग तेव्हा लोकांना खूप समजावं लागतं, कन्व्हिन्स करावं लागतं. ही सगळी गोष्ट तुम्हाला ह्या ट्रेनिंगमधूनच शिकली जाईल. आणि मी हमेशा जोडला राहील तुमच्याशी सर. काही माझ्याकडून हेल्प लागली तुम्ही नक्की मला हे करा. थँक्यू. धन्यवाद. अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू.